हॅलो, पुन्हा एकदा आपण एक छानशी रेसिपी घेऊन आलो आहेत आणि आत्ता मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्तजयंती आलेली आहे आणि दत्तजयंतीच्या दिवशी निमित्ताने आपण आज पुरणपोळी करत आहोत. सो पुरणपोळीसाठी इथे मी अर्धा किलो डाळ शिजवून घेतली होती. छान धुवून त्याच्यानंतर 2 तास फुगल्यानंतर मी ती डाळ छान शिजवून आणि पाणी नितळवून घेतला आणि त्याच्यानंतर बारीक केलेला गूळ आपण गोडाप्रमाणे त्याच्यामध्ये ॲड करून छान मिक्स करून घेतला आणि पुन्हा एकदा छान सारण एकजीव होईपर्यंत शिजवून घेतलं. त्याच्यानंतर सारणामध्ये लगेचच वेलची पूड, जायफळ पूड आणि सुंठपूड टाकले, कारण आपल्याला ती पचायलाही छान हलकी होईल. त्याच्यानंतर आपण इथे मैदा घेतलेला आहे आणि त्या मैद्यामध्ये आपण हळद, तेल आणि मीठ टाकून मैदा छान मऊ होईपर्यंत मळून घेणार आहोत. त्यानंतर तो आपण अर्धा तास रेस्ट करायला ठेवणार. अर्धा तासानंतर छान मैदा फुगला गेला की आपण त्याचे छोटे छोटे मैद्याचे गोळे करून त्याच्यामध्ये सारण भरून एक छानशी एकसारखी पोळी लाटून घेणार आहोत. आणि बघू शकताय आपली पोळी किती छान भाजली गेली आणि आपण नारळाच्या दुधासोबत पोळी सर्व